नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा दिवस ना खूप स्पेशल आहे. तर जेव्हा आम्ही या घरात ना शिफ्ट झालो होतो तेव्हापासून तुम्ही सगळे कमेंट्स करत आहे का कोमल होम टूर का देत नाही. तर मी तुम्हाला नेहमी हेच सांगत होते का काहीतरी रिझन आहे म्हणून मी आता होम टूर देत नाही आहे. लवकरच मी होम टूर देणार आहे. तर ते रिझन काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर ॲक्च्युली आपण जेव्हा बॅकयार्डमध्ये जातो ना तर ती ओपन स्पेस आहे ना, तर त्या ओपन स्पेसमध्ये आपण वरांदा करण्याचं ठरवलेलं आहे. वरांदा म्हणजे एक असं रूमसारखं असतं आणि ते पूर्ण ग्लासने असं बनवतात आणि ते बनवण्याचं आहे ना मनोजची खूप इच्छा होती. आणि अगोदरचं घर आहे ना तिथे पण आम्ही बनवण्याचा विचार केला होता. मेजरमेंट वगैरे सगळं घेतलं होतं. पण जुनं घर आहे ना तिथे कसं गार्डनमध्ये जायला स्टेप्स आहे, तर त्या स्टेप्समुळं काय झालं ते असं पूर्ण व्यवस्थित पॅक दिसत नव्हतं, थोडंसं ओपन दिसत होतं. त्यामुळे ते मेजरमेंटमध्ये ते व्यवस्थित त्यांना असं करता येत नव्हतं. तर मग मनोजची इच्छा तशीच राहून गेली. पण जेव्हा आम्ही या घरात शिफ्ट झालो तर मनोजने सांगितलं कोमल या ठिकाणी आपण वरांदा बनवू. तर त्यांना ना खूप आवडतं असं वरांदा वगैरे वरांदामध्ये असं बसून बरं असं व्ह्यू एन्जॉय करायचं. बाकी ना खूप काही गोष्टी त्यांनी प्लॅनिंग केल्या होत्या आणि त्यांच्यासाठी ऑफकोर्स आहे ना त्या गोष्टीसाठी मनोज खूप हार्डवर्क करत आहे. त्यांनी जे स्वप्न बघितले, त्यांना जे आवडतं ते तेवढं हार्डवर्क करून सगळ्या गोष्टी मिळवत आहे. तर ते त्यांना बघून ना मला खरंच खूप प्राऊड फील होतं आहे. तर आज तोच दिवस आहे. 1 महिन्यापूर्वी ना मेजरमेंट वगैरे घेतलं होतं वरांदाचं आणि आत्ता त्याचं इन्स्टॉलेशन चालू आहे. सकाळी 8 वाजताच आले. आत्ता 9 वाजलेले आहे सकाळचे आणि 8 वाजता सकाळी आले. बरोबर 8 वाजता त्यांनी ते कामाला सुरुवात केली होती, म्हणजे त्या कामाला सुरुवात केली होती. आणि त्यांनी सांगितलं का अगोदर सांगितलं होतं का 2 दिवस लागतील इन्स्टॉलेशनला, सॅटर्डे संडे. आज आहे शनिवार. काल होता बेलाचा वाढदिवस आणि खूप मजा केली. आम्ही सगळे खूप दमलो होतो. पण आज वरांदा होणार आहे त्यामुळे ना एवढी एक्साइटमेंट आहे ना. तर त्यांचं इन्स्टॉलेशन कसं चालू आहे तर ते थोडं काम आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की हे जे वरांदा वगैरे बनवणं असतं ना हे थोडं एक्सपेन्सिव्ह असतं. तर त्यामुळे इथे ते वरांदाची प्रोसेस वगैरे कशी असते तर हे मी थोडक्यात आज तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि संध्याकाळ तरी होईल मला असं वाटतं, 5-6 तरी वाजतील हे सगळं बनवायला. तर 5 लोक आहेत. ते वरांदाची जी साईज आहे ती मोठी आहे आणि 2 मोठ्या गाड्या आल्या होत्या, सकाळी घेऊन आल्या होत्या त्या आणि त्याच्यामध्ये सगळं सामान होतं. आणि वरांदा म्हणजे ते ग्लास वगैरे खूप हेवी असतं. तर ते मी तुम्हाला दाखवणार क्लिप जेव्हा ते घेऊन आले होते ते. तर चला आता बघू. सकाळचे 8 वाजलेले आहे आणि आपण ज्यांना ऑर्डर दिली होती वरांदाची तर ते आलेले आहेत. आणि 1 महिन्यापूर्वी ते आले होते मेजरमेंट घेण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं होतं 1 महिना तरी लागणार हे सगळं रेडी होण्यासाठी. तर फायनली 1 महिना तो संपलेला आहे आणि मनोज खूप जास्त वाट बघत होते. त्यांना खूप आवड होती, ते तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. असो, तर इथे त्यांनी त्यांचे टूल्स आणून ठेवलेले होते आणि जे पिलर्स वगैरे आहे तर ते एक एक करून आणत होते. आणि वरांदामध्ये पण आहे ना वेगवेगळे टाईप्स असतात, स्लोप डिझाईन, क्यूब डिझाईन. तर जी स्लोपची जी डिझाईन आहे तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवते, तर ती डिझाईन जुनी झालेली आहे. आणि आत्ता सध्या लेटेस्टमध्ये जी डिझाईन चालू आहे ट्रेंडिंगमध्ये क्यूबची, तर ती डिझाईन आता आम्ही सिलेक्ट केलेली आहे. आणि यामध्ये पण आहे ना वेगवेगळं मटेरियल यूज होतं, म्हणजे हाफ ग्लास यूज होतं, हार्ड प्लास्टिक असतं ना ते यूज होतं. तर त्याची जी कॉस्ट आहे ती वेगळी असते. आणि जेव्हा तुम्ही वरांदा बनवतात आणि तेव्हा फुल्ली ग्लास यूज करता तर त्याची कॉस्ट थोडीशी वेगळी असते. तर आपण फुल्ली ग्लास यूज केलेला आहे. इथे समोरची फ्रेम रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पण हे जस्ट क्लिपमध्ये मी तुम्हाला दाखवते. पण याला खूप वेळ लागत होता, ते कट करणं, तर साईजमध्ये ते फिक्स करणं खूप वेळ लागत होता. आणि समोरची जी टाईल काढलेली आहे तर तिथे पिलर येणार आहे. तर तिथे पिलर लावल्यानंतर ती फ्रेम फिक्स होणार आहे. तर त्याची जी पूर्ण लाईन आहे तर ती पूर्ण टाईल आपण काढणार आहोत. त्यानंतर एक एक करून ना वरच्या साईडची जी फ्रेम आहे ती रेडी करत होते ते. आणि त्यानंतर मग हळूहळू त्यावर ना ग्लास लागणार आहे. आणि वरच्या साईडला ना स्पॉट लाईट्स पण लावलेले आहेत आणि त्या चालू आहे का नाही ते पण आम्ही चेक करत होतो. काम कसं चालू आहे तर थोडा वेळ मनोजांनी ना बाहेर होतो तिथे उभे आणि आता आतमध्ये आलेलो आहोत. कारण की त्याला तर आता वेळ लागणार आहे, संध्याकाळ तरी होईल ते सगळं फिक्स करायला. आणि आज मनोजला तेच म्हटलं, काल बर्थडे पार्टी झाली, एवढा थकवा आलेला आहे आपल्याला. तर आम्ही ब्रेकफास्ट केला, ॲक्च्युली पोहे वगैरे बनवले होते आणि स्वयंपाक करायचा. मनोजला म्हटलं ते काम चालू आहे ना वरांदाचं तर मला इच्छाच होत नाही किचनमध्ये जायचं.
असं वाटतं कधी ते तयार होतं आणि कधी मी ते बघते असं झालेलं आहे. तर म्हणून सांगितलं होतं ते कोमल तसं. पण आज वेदर चांगलं आहे आणि हेच वेदर जर काल असलं असतं तर बरं झालं असतं का नाही. ॲटलिस्ट किती छान झालं असतं. पण तरी पण बर्थडे खूप छान सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितला आणि तुम्ही खूप सगळ्यांनी ना खूप छान छान कमेंट्स केले. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. कारण की मला ना कोणाला रिप्लाय देता आले नाही. इंस्टाग्रामला यूट्यूबला खूप सुंदर सुंदर कमेंट्स आले. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि ऊन आहे त्यामुळे मग कसं बरं आहे म्हणजे त्यांना पण काम करायला काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे बरं झालं आपण ते काढून घेतलं गाड्या ना समोरून तिथं पार्कला लावून दिलं म्हणजे त्यांना पण साईडला. आणि ते नेदरलँड्सवरनं आलेले आहेत हे वरंदा बनवण्यासाठी. मोस्टली ना नेदरलँड्सलाच असतात ना वरंदा बनवण्या मोस्टली कंपनी. थोडं जास्त कंपन्या आहे नेदरलँड्सला. इवन जर्मनीमध्ये पण आहे, लक्झमबर्गमध्ये पण आहे, फ्रान्समध्ये पण आहे. पण मोस्टली नेदरलँड्सचेच लोक जास्त असतात, कंपन्या जास्त आहे तिथे. आणि आता हे लोक टर्किश आहे ना, तर जे आता काम करता येते तर त्यांना ते ब्लॅक टी पितात. तर मग आपलं नॉर्मल ब्लॅक टी असतो ना तर ते त्यांना बनवून दिलं मगाशी मी. आणि त्यांना विचारलं का तुम्ही ब्लॅक टी घेणार का. ते म्हणे ठीक आहे. तर मग मी ब्लॅक टी बनवून म्हणजे मी विचारलं कॅपिचिनो वगैरे पण आहे ते देऊ का. तर त्यांनी सांगितलं नाही ब्लॅक टी फक्त. तर ब्लॅक टी बनवून दिलं त्यांना आता मगाशीच. आणि त्यांचं काम करणं चालू आहे. कंटिन्यू काम चाललं आहे ते असं स्टॉप नाही. तर 3 तास झाले कंटिन्यू तू कामच चालू आहे. असं ब्रेक वगैरे काहीच घेतलेलं नाही. चला आता स्वयंपाक पण करावा लागणार. आता स्वयंपाकाला काय बनवायचं बघते आणि मग बोलते. Sakin. Şunu nasıl gidiyorsun? Gel, gel. Ha. Tamam. Gel. Tamam, biraz aşağı inmişler. Nereye kaldın? Sola. Biraz sağa. Tamam. Şimdi fazla bırakma. Hiç olmasın. Şimdi devam. Bizim kaldırıyorsun yavaş. Bak ucunu indir mesela. Ucunu indir. Tamam. Bekle. Oturdu mu? Tamam. Peki. Ayaklarına hiç çakmadık değil mi bacana? Kafaların üstüne çakalım mıydı? मी जस्ट आता रेडी झालेले आहे. आज आहे सॅटर्डे आणि बेलाची जी बेस्ट फ्रेंड आहे तिची बर्थडे पार्टी आहे आणि बेलाला मला तिथे घेऊन जायचं आहे. आता हे काम चालू आहे त्यामुळे मग मनोजला घरातच थांबावं लागणार आणि परीला नाही घेऊन जाणार. मनोज आणि परी घरातच थांबणार आहे. मी बेलाला घेऊन जाणार आहे कारण की तिची फ्रेंड आहे बेलाची म्हणून. आणि 2 तास असणार आहे, 2 ते 2.5 तास. तर मला तिथेच थांबावं लागणार. परत मग तिला सोडवायचं, परत घरी यायचं, परत जायचं मग. आणि सॅटर्डे पण आहे. पार्किंगला तर खूपच प्रॉब्लेम असतो. त्यामुळे मग मी काय करणार, मॉलमध्येच आहे नेहमी. मी आमच्या इकडचा जो मॉल आहे ना बेलवाल प्लाझा, तर तिथे मी म्हणजे तिथेच आहे किड्स पार्टी, म्हणजे बर्थडे पार्टी तिथे आहे. आणि मग मी काय करणार, बेलाला सोडणार आणि मग बाकीची जी थोडीफार शॉपिंग किंवा ग्रॉसरी जे लागते ते मी घेणार आणि मग थोडा वेळ मी तिथेच असणार. त्यामुळे मग बेलाला पण मी रेडी केलं. मी जस्ट आता रेडी झालेली आहे आणि काय 5 मिनटात पोहोचून, 5 मिनटाच्या अंतरावरच आहे ते, जास्त काही लांब नाही आहे. पण बर्थडे पार्टी आहे 3:30 वाजता. आता वाजलेले आहे 2:45. तर मी 2:15 किंवा 3 वाजून 10 मिनटांनी निघेल. आणि जायला तर 5 मिनटंच लागणार आहे. पण काय होतं तिथे ना पार्किंग शोधावी लागते कारण की सॅटर्डे असल्यामुळे ना मॉलमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि मग पार्किंग लवकर मिळतच नाही. तर मग म्हणून मग 5-10 मिनिट. संपलं का? ठीक आहे, जाऊ दे, ठेवून दे मग.
ॲक्च्युली मला कॅपेचिनो कॉफी घ्यायची होती, पण त्याचे जे पॉट्स आहेत ते संपलेले आहे. चेक केलं का तू व्यवस्थित परी? ओके, राहू दे, ठीक आहे, जाऊ दे मग. तर मी आता कॉफी घेऊनच निघाले असते, अदरवाईज ठीक आहे, जाऊ, इट्स ओके. मी ऑर्डर करून घेते ॲमेझॉनवरनं, मी मागवून घेईन ऑनलाईन. आणि वातावरण पण इतकं मस्त आहे ना, त्यामुळे ना असं जॅकेट वगैरे वेअर करायची काही गरज पडणार नाही. चला आता थोड्या वेळात निघते, माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते. बेलाचा लुक असा आहे बघा. सनग्लासेस पण घेतले बाबूने. छान छान लुक. आता बर्थडे लुक असा आहे बेलाचा ना. ठीक, चला. आलो आम्ही दोघी मायलेकी बर्थडेला. ते आहे बेलाच्या फ्रेंडचा बर्थडेचा. इथे आहे गिफ्ट आणि खूप एक्सायटेड आहे मॅडम बर्थडेला जायला. बर्थडेपेक्षा बर्थडेला तर म्हणजे एक्साइटमेंट याच्यासाठी असते का तिथे प्ले एरिया असतो, आणि प्ले एरियामध्ये कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं. काल पण सगळे त्याच्यासाठीच एवढे सगळे खुश झाले. खेळतात, भरपूर खेळायला मिळतं म्हणून. आणि मग केक वगैरे किंवा काही त्याचं खाण्याचं काही नाही एवढं, फक्त खेळायला मिळतं ते इम्पॉर्टंट आहे जास्त. आणि सॅटर्डे असल्यामुळे काय झालं माहिती आहे का, गर्दी खूप असते मॉलमध्ये. पण लकीली जागा अवेलेबल होतं पार्किंगचं. मला जायचं सगळे तुम्हाला असं भरपूर वेळेस आहे ना जाणवत असेल का मी नेहमी म्हणत असते पार्किंगला जागा मिळाली नाही, पार्किंग फुल होते. त्याचं कारण हे का 10-15 मिनटं थांबावं लागतं पार्किंगसाठी, पण मिळून गेलं, काही नाही तेवढं. तर चला आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये. तर मला काही वस्तू पण तर घ्यायची आहे. बेला खेळणार तोपर्यंत मग मला मॉलमध्येच राहावं लागणार. किंवा परत कॉफी वगैरे घेणार आणि एका ठिकाणी बसून राहणार मी, कारण की एवढं फिरून फिरून पण मग काय करायचं. हां, कुठून जायचं. बेलाला बर्थडे पार्टीचे तर मी जस्ट सोडला आहे आता, आणि थोड्या वेळात आता पार्टी चालू होणार. आणि 3:30 जरी सांगितलं तरी 4-4:15 वाजतात बर्थडे पार्टी स्टार्ट व्हायला. आणि त्या अगोदर प्ले एरिया असतो ना, तर तिथेच मुलं खेळायला स्टार्ट करतात. असो तर मी त्यांना सांगितलं मी थोड्या वेळाने येते, कारण की मला मॉलमध्ये जायचं आहे. कारण की एक्झॅक्ट मॉलमध्ये मला वाटलं होतं, पण जेव्हा बघितलं ना मी, तर मॉलच्या बाहेर आहे, म्हणजे अपोजिट साईडलाच आहे, जवळच आहे, 2 मिनटाचा रस्ता आहे. तर मग तिथे बसण्यापेक्षा बाकीचे सगळे आहेच, त्याचे क्लासमधले सगळे आहे, त्यांना म्हटलं मी जाते, थोडं मला काम आहे. तर मग मी काय वस्तू वगैरे घेते, नंतर मग मी बेलाला घ्यायला येईल. सो रिच्युअल्समध्ये आले आहे मी, आणि माझं जे फेस स्क्रब आहे मी जे यूज करते तर ते संपलेलं आहे, तर मी ते घ्यायला आले आहे. आणि त्यासोबत लिप बाम. तर खूप वर्षापासून मी हे रिच्युअल्स वापरते ना, तर त्यामुळे काय झालेलं आहे तेच यूज करते, म्हणजे मी दुसरं काही ट्राय केलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं जे आपल्याला सूट होतं ना, तर तेच घेतलं पाहिजे. तर मग या निमित्ताने मग माझी जी शॉपिंग आहे थोडीफार तर ती होत आहे. आणि अजून बेलाला मला पिक करायला 1.5 तास आहे. तर मी आता बघते, जस्ट एक लिप बाम घेतलेला आहे, फेस स्क्रब घेतलेला आहे, आणि अजून बघते, चेक करते मी. सो रिच्युअल्समधनं पण काही वस्तू घेतलेल्या आहे. आणि आता मला फार्मसी आहे ना इथे, मॉलमध्येच फार्मसी आहे, मला तिथे जायचं आहे. विटॅमिन डी घ्यायची आहे मला आता. तर मग इथेच होतं, तर म्हटलं मग आता घेऊन टाकते, नाही तर परत विसरले नंतर तर तसंच राहून जातं. शॉपिंग झाली माझी, आणि आता मी बेलाला घ्यायला जाते. तसं पण ती पार्टी संपायला अर्धा तास बाकी आहे. सिग्नल लागलेला आहे. आपल्याला जरी क्रॉस करायचं असेल तर मग हे प्रेस करायचं बटन. चला मग रात्रीचे 8 वाजलेले आहे, आणि आज जेवण उशिरा होणार आहे. त्याचं कारण हे का मी उशिरा आली आणि हे सगळं काम चालू होतं, पूर्ण काम झालेलं नाही आहे, अजून काम होणार आहे. तर उद्या परत येणार आहे ते काम करण्यासाठी. तर पूर्ण ते जेव्हा रेडी होणार ना, तर तेव्हा मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करणार. प्लस आत्ता आम्ही जेवणामध्ये व्हेज पफ बनवतो आहे. बटाट्याची भाजी पटकन बनवली. व्हेज पफ आता मी ओव्हनमध्ये ठेवलेले आहे. म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करतो. जे सामान आणलं होतं ते ठेवून दिलं, आणि
बेलाने बर्थडेमध्ये ना खूप खूप एन्जॉय केला. सगळे तिचे जे आले होते ना ते तिचे क्लासचेच होते आणि बेलाची जी बेस्ट फ्रेंड आहे, बेलाची जी बेस्ट फ्रेंड आहे जी बर्थडेला आली होती तिचा आज बर्थडे होता. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि मला ना थोडीशी ना सर्दी झालेली आहे आणि त्यामुळे माझा चेहरा ना तुम्हाला थोडासा थकल्यासारखा किंवा आपण थोडंसं सर्दीमुळे थोडीशी कणकण येते ना तसं झालेलं आहे. वेदर इतकं खराब आहे ना, म्हणजे सकाळपासून काल पण पहिलाचा बर्थडे होता तेव्हा पण खूप पाऊस पडला आणि पाऊस पडणार होता म्हणूनच आपण बर्थडे पार्टी कॅन्सल केली बॅकयार्डमध्ये आपल्या. सकाळपासून पाऊस, परत आता ऊन, परत मग वारा, त्याच्यामुळे काय झालं थोडीशी बेलाला पण सर्दी आहे 3-4 दिवसापासून. मला कालपासून आहे ना थोडीशी सर्दी जाणवते आणि मला आहे ना वर्षातनं एकदा सर्दी होते पण आहे ना खूप त्रास होतो, म्हणजे डोकं वगैरे खूप जास्त दुखतं आणि आत्ता ज्या सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं 8-1 दिवस तरी ना सर्दी राहीलच. आणि इतके पटकन दिवस, आजचा सॅटर्डेचा जो दिवस आहे तुम्हाला माहिती आहे थोडासा आम्ही रिलॅक्स करतो, परत काही ग्रॉसरी वगैरे काय आणणं असतं तर ते आम्ही सगळे जातो मिळून आणि मस्त ग्रॉसरी वगैरे घेऊन येतो. मोस्टली सॅटर्डेचे ते प्लॅन्स असतात आणि संडेच्या दिवशी एकदम रिलॅक्स, म्हणजे काय आणणं नाही काही नाही, सगळं नॉर्मल घरातलं आवरायचं सगळं तसं असतं. पण मनोज कामात होते, जे वरंदा आपलं चालू होतं त्याचं, आणि बघून इतकं भारी वाटत होतं तुम्हाला सांगते मी, इतकं मस्त वाटत होतं. असं वाटतं अजून एक रूम आपल्या घरामध्ये रेडी झालेला आहे, म्हणजे तो एक रूमच आहे कारण की तो आपण यूज करणार आहोत. आणि काही गोष्टी मी ठरवलेल्या आहे, मनोजने ठरवलेल्या आहे. तो रूम तयार झाल्याच्या नंतर मग त्याला कसं डेकोरेट करायचं, खूप काही गोष्टी आहे. तर त्या हळूहळू तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे. त्यामुळेच मग मला होम टूर देता आलं नाही, कारण का हे सगळं सेट वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी निवांत तुम्हाला होम टूर देईल. कारण की हा जो आता रूम नवीन बनवलेला आहे आपला जो वरंदा आहे तर त्यालासुद्धा डेकोरेट करायचं आहे. मग त्या वस्तू काही घ्यायला जावं लागतील किंवा सगळ्या गोष्टी काय काय ज्या आम्ही ठरवलं होतं ना तर त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि आय होप तुम्हाला हे जे वरंदाचं आहे शून्यापासून, म्हणजे जस्ट स्टार्टपासून तर ते बनेपर्यंत, अर्ध बनेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे ना काही गोष्टी शेअर केलेल्या आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.